संतप्त झाला इंद्र, संतप्त झाला, क्रोध अनावर झाला, डोळे लाल बंद झाले, अंग शहारलं. इंद्राने आदेश दिला, अरे जा त्या गोकुळावरती, गोकुळातल्या माणसांना पैसा जास्त झाला, दाखवा त्यांना की हा इंद्र जर कोपला, इंद्राचा कोप झाला तर काय होऊ शकतो, अनर्थ दाखवा त्यांना. ऑर्डर दिली इंद्राने. इंद्राने सांगितलं, जा घनघोर पाऊस पाडा, प्रचंड वादळ सोडा. आणि अचानक आकाशामध्ये काळे कुट्ट मेघ दाटून आले, काळे कुट्ट मेघ, आगड बंब असे ढग दाटून आले. आणि अचानक सोसाट्याचा प्रचंड वारा सुटला, इकडून तिकडे वाऱ्याचा वेग होता. आता संध्याकाळच्या वेळेला एकदम अंधार पडायला लागला त्या गोकुळामध्ये. प्रचंड वारा सुटला, कुणी कुणाला दिसेना, सगळीकडे वादळ, इकडे वादळ, तिकडे वादळ, इकडे धूळ फुपाटा सगळीकडे. आणि अचानक पाऊस सुरू झाला. आता अगोदर वादळ झालं, मग पाऊस सुरू झाला. पावसाचा थेंब सुद्धा बारीक नव्हता, अगदी हत्तीच्या सोंडेसारखा संततधारा सुरू झाली पावसाची. अंगावरती पावसाचा मारा होत होता, इकडे प्रचंड वारा सुटलेला होता, गोठ्यातल्या गायी उडून इकडे तिकडे पडत होत्या. मोठे मोठे वृक्ष, ज्या वृक्षांना गाठा होत्या, गाठाळा वृक्ष धडाधड धडाधड उन्मळून खाली पडत होते. सगळीकडे हाहाकार झाला, सगळीकडे हाहाकार झाला. गोकुळातली माणसं चळचळ कापायला लागली भीतीने. सगळी धावत कन्हैयाकडे गेली, नंदबाबाकडे गेली. काय करायचं आम्ही नंदबाबा, आता हे संकट कोण आवरणार? आपण कन्हैयाचं ऐकलं इथपर्यंत ठीक आहे, मात्र आता आपलं रक्षण कोण करणार? सगळे घाबरले, सगळे थरथरत होते, अंग भिजलेलं होतं, थंडीने कुडकुडत होते, दात वाजत होते सगळ्यांचे. सगळी जण येऊन आता कन्हैया पुढे उभे राहिली. कन्हैया, आम्ही तुझं ऐकलं आणि हे संकट आमच्यावरती आलं, आता तू सांग करायचं काय? पहा तुम्ही, संकटात सुद्धा जो स्थिर राहतो त्याला कृष्ण म्हटलेला आहे. संकट ज्याला खाऊ शकत नाही तो असतो स्थित प्रज्ञ. घरा येऊ पहा स्वर्ग की वरी पडो आग, आत्मस्थितीसी भंग नव्हे कदा. याला म्हणतात स्थिर राहणारा माणूस. कृष्ण कन्हैयाने शिकवलं की संकट किती मोठी असू द्या, वादळ किती जीवनात असू द्या, स्थिर राहता आलं पाहिजे. कन्हैया म्हटलं शांत व्हा सगळे, घाबरता कशाला या वाऱ्या पावसाला? अजिबात चिंता करू नका. आपण पूजा कुणाची केली? ते म्हणजे गोवर्धन पर्वताची. मग आता आपण गोवर्धन पर्वताला शरण जाऊया. गोवर्धन पर्वतात कोण होतं? कृष्ण कन्हैया. म्हणजे शरण कोणाला जायचं? कन्हैयाला शरण जायचं. आता म्हटले लोक, नंदा इकडे, वृद्ध लोक म्हटले, काय हे तुझं पोरग आता ठिकाण्यावर राहिलेले. अगोदर म्हटलं इंद्राची पूजा करू नका, आपण केली नाही. आता पाऊस सुटला, वारं सुटलं, या चेष्टा सुचते इथं. हा म्हणतो की आता या पर्वताला उचला. कसं शक्य आहे? इथे दगड उचलायचा म्हटलं तरी 4 लोकांना हात लावावा लागतो. हा इतका मोठा पर्वत उचलायचा कसा? आणि हा तुझा मुलगा म्हणतो की याला उचलायचं, कसं शक्य आहे? कन्हैया म्हटलं, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. आपल्या सगळ्या सवंगड्यांना बोलवलं, तुम्हाला आहे का विश्वास माझ्यावर? त्यांना पटापट लीळा आठवल्या देवाच्या, की आगासुराला यांनी मारलं, बकासुराला यांनी मारलं, कितीतरी संकट यांनी पार केली. याच्या शब्दावर विश्वास ठेवायला अडचण नाही. मुलं म्हटले, आम्ही तयार आहे कन्हैया. पहा तुम्ही, गावात युवा शक्ती महत्वाची असते. प्रत्येक गावामध्ये तरुण मुलं पुढाकार घेणारी जर असतील ना, तर ते गाव कधीच मागे राहू शकत नाही. स्वामी विवेकानंद तुम्हाला माहित आहे, स्वामी विवेकानंद होऊन गेले. ते म्हटले की मला फक्त 10 तरुण द्या. किती? 10 तरुण. मी गावाचा कायापालट करून टाकेल. हा विश्वास तरुणांवरती स्वामी विवेकानंदांचा होता. मात्र आज होतं काय? शहरांमध्ये, गावात आहे आपल्या तरुण कार्यकर्ते आहेत सगळे, मोठा हेवा वाटतो, अभिमान वाटतो की या तरुणांच्या खांद्यावर धर्म दिला लवकर. वृद्ध लोकांनी ती जबाबदारी तरुणांच्या खांद्यावर दिली आणि म्हणून वृद्ध लोकही धन्यवादाला पात्र आहे. तरुण मंडळी तर धन्यवादाला पात्र आहेच, कारण त्यांनी या तरुण वयात धर्माची धुरा आपल्या खांद्यावरती घेतली. आणि म्हणून हे सर्व आज आपण वैभव या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून पाहतो आहोत. म्हणून तरुण मुलांसाठी गावातल्या आपल्या सगळ्यांना टाळ्या वाजवा आपण. आता जी तरुण मुलं होती ना, कन्हैयाचे मित्र, सगळे म्हटले कन्हैया आम्ही तयार आहोत. कन्हैया म्हटलं काहीच करायचं नाही, फक्त काठ्या लावा बाजूने सगळी जण. या गोवर्धन पर्वताला सगळ्यांनी काठ्या लावा. सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी अशा काठ्या धरल्या. आता वृद्ध लोक गंमतच बघायला लागले, यांची करतात काय नेमकी. सगळे बघत होते. आता कन्हैया म्हटलं चला लावा जोर.
सगळ्यांनी जोर लावला. म्हणलं 1 2 3 सगळ्यांनी जोर लावला. आता थोडा हल्ला तो पर्वत. जसा पर्वत हल्ला ना, वृद्ध लोकांचे डोके हल्ले. ते म्हणले करू शकतो. आता नाही, काही पण करू शकतो. आता वृद्धांनाही उत्साह आला, त्यांचंही चैतन्य सळसळलं, अंगामध्ये प्राण सळसळले. सगळे समोर आले. आता सगळ्यांनी काठ्या घेतल्या, प्रत्येकाने काठ्या लावल्या, सगळ्यांच्या काठ्या लागल्या. आता असा कोणता माणूस नव्हता की ज्याच्या हातात काठी नव्हती. सगळ्यांनी काठ्या लावल्या. पर्वताला आता उचलायला सुरुवात केली. इंचाने तो पर्वत वर 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 चालायला लागला. हा तुम्ही धर्म कार्य करण्याचा संकल्प जेव्हा आपण करतो ना, धर्म कार्य जरी कठीण वाटत असेल, अवघड वाटत असेल, जड वाटत असेल, मात्र मनात जर निष्ठा पक्की असेल, देवाबद्दल श्रद्धा पक्की असेल, तर इंचाने आपले हे कार्य असं शिखराकडे जायला लागतं. जसं आज 3रं वर्ष आहे, तुम्ही सगळ्यांनी पहिल्या वर्षी काठ्या लावल्या या कार्याला, हा डोंगर उचलायला सुरुवात केली आणि आज हा डोंगर पाहिजे तितक्या उंचीवर आलेला आहे. आणि म्हणून हे होतं कशामुळे? अगोदर सुरुवात आपल्याला करावी लागते. स्वामींचं सूत्र सांगतं की तू फक्त उभा राहा, निवडणुकीसाठी नाही. तुम्ही उभा राहा म्हटले की बाबा राहा उभे निवडणुकीला. तू फक्त उभा राहा. कशासाठी? धर्म कार्यासाठी तू उभा राहा. ते कार्य सिद्धीला नेण्याची जबाबदारी माझी आहे. सुरुवातीला नसेल पैशाचं बळ, नसेल मनुष्यबळ, हळूहळू मनुष्यबळही येतं, पैशाचं बळही येतं. तुम्हाला माहिती आहे जगात सगळ्यात छोटं बळ कोणतं आहे? सगळ्यात छोटं बळ पैशाचं बळ सगळ्यात छोटं आहे. किंवा बाबा पैशाचं बळ तर आज सगळ्यात मोठं नाही, सगळ्यात छोटं पैशाचं बळ आहे. पहा तुम्ही, काही लोकांकडे पैसा खूप असतो, मात्र त्यांना कथेत यायला भेटतं का? आज कितीतरी लोक श्रीमंत असतील, इथे बसायला भेटतं का त्यांना? मग पैशाचं बळ मोठं आहे का? सगळ्यात छोटं असतं पैशाचं बळ. पैशाच्या बळापेक्षा मोठं बळ असतं शरीराचं बळ. पैसा खूप आहे, मात्र शरीर चांगलं नसेल तर काही फायदा आहे का त्या पैशाचा? खाऊ शकता का तुम्ही? डॉक्टर म्हणतात 1 कण जरी साखरेचा पोटात गेला की मरू शकता तुम्ही. साखरच खाता येत नाही. मालक कशाचा? कारखान्याचा, साखर कारखान्याचा. साखर खा ना. नाही, अजिबात चालत नाही. गुलाबजामुन ठेवली असतात, ती वाटी म्हणते घे अलीकडं, तो म्हणतो नाही सरकव पलीकडं. वाटी म्हणते घे मला अलीकडं, तो म्हणतो नाही सरकव पलीकडं. दोघांमध्ये भांडण सुरू होतं. खाऊ शकतो का? मग मोठं कोण? पैशाच्या बळापेक्षा शरीराचं बळ मोठं आहे. शरीराच्या बळापेक्षा मनाचं बळ मोठं आहे. शरीर खूप धडधाकट आहे एखाद्या माणसाचं, चांगलं कणखर शरीर आहे, मात्र घाबरतो. त्यांना हे काम नाही बा, आपल्यात हिंमत नाही. धडधाकट माणूस उचलला फक्त नाही बा, आपल्यात हिंमत नाही. कोण मोठं? शरीराच्या बळापेक्षा मनाचं बळ मोठं असतं. मनाचं बळ मोठं असतं. एका माणसाचा ऍक्सिडेंट झाला, मोठा इंजिनियर होता, त्याला पुलाचं काम दिलं होतं. घडलेली घटना खरी घटना आहे, भारताच्या बाहेर घडलेली. तो पुलाचं काम करत होता, त्याचा ऍक्सिडेंट झाला, झटका आला त्याला, पॅरालिसिसचा. सगळं शरीर कामातून गेलं त्याचं. फक्त एकच बोट हलायचं अख्ख्या शरीराचं. किती? 1 बोट हलायचं, फक्त एकच बोट. त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं. आता त्याच्या जीवनाचा प्रवास एका बोटाने सुरू झाला. तो असा बोट हलवायचा, बायकोला बोलवायचा, बोटाने सांगायचं मला पाणी प्यायचं, बोटाने सांगायचं मला जेवण करायचं. हळूहळू त्याच्या बायकोला त्याच्या बोटाची भाषा समजायला लागली. बोटाची भाषा समजायला लागली. 10 दिवसात तिला सगळं समजायला लागलं की याला कसं बोट केल्यानंतर काय पाहिजे. तिला बोटाची भाषा समजायला लागली. नंतर 1 महिन्यानंतर त्याने तो राहिलेला जो प्लॅन होता, इंजिनियर होता तो, पुलाचं काम बाकी होतं, नकाशा बाकी होता, त्याने बायकोला बोटाने सांगितलं, नकाशा तयार करायला लावला. बोटाने नकाशा तयार करायला केला बायकोने, आणि तो नकाशा त्याने दुसऱ्या इंजिनियरला द्यायला लावला, आणि ते पुलाचं काम पूर्ण झालं. हे कशाचं बळ आहे? शरीर संपलेलं आहे, शरीरात बळ नाही, मात्र मनाचं बळ मोठं आहे. जो माणूस मनाने खचत नाही ना, शरीर जरी कामातून गेलेला असेल तरी सुद्धा तो जगू शकतो. एका बोटाने माणूस जगतो. पहा तुम्ही, त्याने एका बोटाने एवढं मोठं काम केलं. काही मुलांना पाय हात नसतात, पाय असतात, चमचा करतात पायाचा. खातात की नाही? पायाचा चमचा करून कोण खातं? इथे चांगलं शरीर आहे तरी लोक आत्महत्या करतात की नाही? त्याला तर हातच नाही, तो चमचा करतो पायाचा, चमच्याने खातो पायाचा करून. याला म्हणतात मनोबल.
पैशाच्या बळापेक्षा शरीराचं बळ मोठं, शरीराच्या बळापेक्षा मनाचं बळ मोठं आणि मनाच्या बळापेक्षा आत्मबळ मोठं आहे. कुणाकडे मनाचं बळ असतं मात्र आत्मबळ नसतं. करणं हे काम तो म्हणतो नाही व आपली काही हिंमत होती, आत्मबळ कमी पडतं. आत्मबळापेक्षा मोठं असतं बुद्धीचं बळ. आत्मबळ खूप आहे मात्र बुद्धिबळ नाही. कुठेतरी अनुभव कमी पडतो, काहीतरी कमी पडतं, अज्ञान असतं जीवनामध्ये. सगळ्यात मोठं बुद्धीचं बळ. आणि बुद्धीच्या बळापेक्षा मोठं बळ जर कुठलं असेल ना तर ते भगवंताचं कृपाबळ आहे. कोणतं? कृपाबळ. ती कृपा जर झाली नाही परमेश्वराची तर तुम्ही इथे नसता, मी इथे नसतो, ऐकणारही नसते, सांगणारही नसता, कुणीच नसतं. म्हणून कृपा कुणाची असते? सगळ्यात अगोदर आपण पत्रिकेवर नाव काय टाकतो? भगवंताच्या कृपा प्रसादाने. सगळ्यात वरती नाव कोणतं असतं? असं असतं का? आमच्या कृपा बलाने. असं असतं का? घरातल्या कर्त्या माणसाच्या कृपा बलाने. जर त्याचं नाव वर टाकून पहा पत्रिकेत आणि अचानक लग्नात पाऊस येऊ द्या आणि त्याला म्हणा आता हे पाऊस थांबवा ना, पत्रिकेत वर तुमचं नाव येईल, तुमच्या कृपा आशीर्वादाने. थांबता येईल का पाऊस? मात्र जर तुम्ही देवाला विडा ठेवला अगोदर, देवाला प्रार्थना केली, दंडवत घातले, तर कृपा कुणाची राहते? सगळ्यात मोठी परमेश्वराची. आणि म्हणून कृपा महत्वाची आहे देवाची. तिथे भगवंताचं कृपा बल लागलं सगळं. कशाला? त्या गोवर्धन पर्वत उचलण्याला कृपा बल कामी पडलं. काठांमध्ये ताकद आली, हातांमध्ये ताकद आली आणि पर्वत हळूहळू हळू वर चालला. इथं मनोबल वाढलं, शरीराचं बळ वाढलं, आत्मबळ वाढलं आणि कृपा बल तर सगळ्यात होतच. या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा कार्य पार पडतं. काय पार पडतं? कार्य. कोणतंही कार्य सहजासहजी पार पडत नाही. इथून सुरुवात असते. म्हणून पैसाही महत्वाचा आहे, शरीरही महत्वाचं आहे, मनही महत्वाचं आहे, आत्माही महत्वाचा आहे, बुद्धी महत्वाची आहे आणि सगळ्यात शेवटी देवाची कृपा महत्वाची आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हा सिलोकरांना देवाने दिलेल्या आहेत. म्हणून तुम्ही सगळे भाग्यवान आहात की देवाची कृपा देवाची कृपा गेल्या 2 वर्षांपासून आपल्यावरती होते आहे. म्हणून तुम्ही हा जो डोंगर उचललेला आहे हा तुम्ही उचलू शकले. हा सगळा डोंगर उचलला होता. सगळ्या वृद्ध लोकांनी, तरुणांनी उचलला हा गोवर्धन पर्वत. सगळे त्या पर्वताखाली गेले आणि कन्हैयाने आता फक्त आपली करंगळी लावली त्या पर्वताला. करंगळीचं टोक लावलं. पर्वत वरच्यावर स्थिर झाला, छत्री धरल्यासारखा. आता मुलं सगळी आजूबाजूला उभी होती काठ्या घेऊन आणि मध्ये सर्व स्त्रिया आल्या, त्या लहान लहान मुलं आली. सगळ्यांनी आरत्या प्रज्वलित केल्या, दीप प्रज्वलित केले आणि कन्हैयाची आरती करायला सुरुवात केली. बाहेर धोधो पाऊस पडतच होता, विजेंचा कडकडाट होतच होता, वारा इकडून तिकडे सुसाट धावत होता. इकडे मात्र कन्हैयाची आरती करत होते गोकुळातील सगळी माणसं. गोविंद माधव केशव नमामि कृष्णं नमामि कृष्णं. गोविंद माधव केशव गोविंद माधव केशव नमामि कृष्णं नमामि कृष्णं. गोविंद माधव केशव
दिव्यांच्या प्रकाशांचा लखलखाट झाला. आकाशात देवलोक जमा झाले सगळे. ते दृश्य पाहून सगळ्यांना आनंद वाटला. इकडे धोधो पाऊस पडतच होता. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस, 7 दिवस पाऊस पडत होता. इंद्राला वाटलं आता बघून जाऊ, पाहू तरी, आता तरी मला शरण येतील ही गोकुळातली माणसं. इतका मोठा यांच्या पार वाटोळं केलं मी या लोकांचा. आता तरी शरण येतील. इंद्राला वाटलं. इंद्राने येऊन पाहिलं तर सगळं बदललेलं होतं. एका गोवर्धन पर्वताखाली गोकुळातली सगळी माणसं उभी होती. कुणी मेलं नाही, कुणी मरण पावलं नाही. सगळे जिवंत त्या गोवर्धन पर्वताखाली होते. पाऊस तर बाहेर चाललेला होता, विजा तर बाहेर कडकडत होत्या, वारा तर बाहेर होता. या गोवर्धन पर्वतात काहीच नव्हतं. मध्ये सर्व प्रसन्न वातावरण होतं. धुपाचा घमघमाट सुटलेला होता. आरत्या ओवाळून कुणीतरी मुलाची आरती करत त्याला दिसला आणि मुलाच्या करंगळीवर तो पर्वत होता. इंद्र थक्क झाला. इंद्राला कळालं की हा जो मुलगा आहे करंगळीवरती पर्वत घेऊन उभा, हा कोणी सामान्य नाही. हा नक्की कोणीतरी देव असला पाहिजे, माझ्याही पेक्षा मोठा असला पाहिजे. आणि म्हणून इंद्र खाली उतरला. आता ऐरावतावरून खाली उतरला आणि चालत 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 हात जोडतच गेला देवाकडे आणि नतमस्तक झाला. हे कृष्णा, हे कन्हैया, आलो मी शरण तुला. एकदम इंद्राने मान खाली झुकवली, गुडघ्यावरती बसला हात जोडून. चुकलं माझं, मी तुला ओळखू शकलो नाही. इंद्रदेव आता विनम्र देव झालेला होता. आता विनम्र झाला तो. अगोदर इंद्र होता, डोक्यात अभिमान होता, आता विनम्र झाला. तो म्हटला, हे भगवंता, हे मधुसूदना, हे गोकुळनाथा, तुझी महिमा मी जाणू शकलो नाही, तुझा प्रभाव मी जाणू शकलो नाही. ही गोकुळातली भोळी भाबडी माणसं प्रत्येक वर्षी माझा सन्मान करायची आणि म्हणून त्या सन्मानाने माझ्या मनात घर केलं, माझ्या अभिमानाला बळ मिळालं आणि म्हणून धुंदी आली माझ्या डोळ्यावर. मी विसरूनच गेलो माझ्या पलीकडे कोणीतरी आहे. पहा तुम्ही, 81 कोटी 1.25 देवता महानुभाव संप्रदायामध्ये आहे. आपण फक्त 33 कोटी देवतेंना मानतो. महानुभाव संप्रदाय सांगतो की 81 कोटी 1.25 देवता आहे आणि त्याच्या पलीकडे परमेश्वर आहे. इंद्र विसरून गेला. तो म्हणता, मी विसरून गेला की माझ्या पलीकडे कोणीतरी आहे. वैकुंठी सरली पुण्याची सामग्री, मग घाली ती मृत्यू लोका भितरी. मागुदे जन्म मरणाची एरझारी, न चुके संसारी पाप पुण्य. वैकुंठी सरली पुण्याची सामग्री, मग घाली ती मृत्यू लोका भीतरी. मागू ते जन्म मरणाची एरझारी, न चुके संसारी पाप पुण्य. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुम्ही कधी गेले का बाजारात? जाता, माता भगिनी जातात जास्त करून बाजारामध्ये. कधी कधी पुरुष मंडळी जाते बाजाराला. अख्खा बाजार भरलेला असतो. 40-50 लाखाचा बाजार भरलेला असतो मंडईमध्ये. मात्र तुमचा कितीचा असतो बाजार? जेवढे तुम्ही खिशात पैसे नेता, 500-1000, ते पैसे खर्च झाले बाजारात की तुम्ही मुकाट्याने घरी येता की नाही? बाजार आणखी शिल्लक आहे. गाजर शिल्लक आहे, बटाटे शिल्लक आहे, मेथी शिल्लक आहे, शिल्लक सगळं आहे. मात्र तुम्ही घरी कामाला येता कारण तुमचे पैसे संपले की नाही? हाच नियम वरती लागू होतो. इंद्र शिल्लक आहे, चंद्र शिल्लक आहे, सगळं शिल्लक आहे, मात्र तुम्ही खाली येता का बरं? पुण्य संपलं. जेवढं पुण्य सोबत होतं तेवढं वरती भोगलं, परत खाली आहे. इंद्र देवाला म्हणतो की मी विसरून गेलो, माझ्या पलीकडे कुणीतरी आहे. हे गिरधारी कृष्ण मुरारी, हे गिरधारी कृष्ण मुरारी. Krishna
बाबांचा आवाज अत्यंत गोड आहे. पहा तुम्ही जेव्हा बाबा स्वर घेतात, एखादा सूर लावतात, मनाला आनंद होतो. अगदी पहिल्यापासूनच बाबांमध्ये हे कौशल्य आहे. आणि म्हणून मानवा संप्रदायात जे जुने नागराज बाबा होऊन गेले कैवल्यवासी, ते बाबाला नेहमी सोबत ठेवायचे आपल्या, की धर्मप्रचारामध्ये गुणवान माणसांची खूप गरज असते धर्मप्रचारामध्ये. आणि म्हणून बाबांमध्ये असलेला हा गुण त्यांनी हेरला, ओळखला आणि सदोदित ते बाबांना सोबत ठेवायचे. आणि म्हणून बाबांच्या या गुणाचं आपण मोल करू शकत नाही, मात्र टाळ्या नक्की वाजवू शकतो आपण. या सर्व कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत बाबा. आणि नम्रता विनम्रता तर त्यांच्या ठिकाणी आहेच. तुम्ही बघता उठण्या बसण्यात आणि बोलण्यात एक साधेपणा, सोपेपणा आणि सरळपणा आहे. या सरळपणाला माणसं नतमस्तक होतात. कोणी कुणाच्या बुद्धीला नतमस्तक होत नाही. विद्वान किती असला माणूस, त्याच्यापुढे कोणी नतमस्तक होतं का? विद्वत्तेबरोबरच नम्रता ज्याच्यात असते तिथे माणूस नतमस्तक होतो. म्हणून बाबांच्या ठिकाणी दोन्ही गोष्टी आहेत, विद्वत्ता आहे आणि विद्वत्तेबरोबर नम्रता विनम्रताही आहे. म्हणून बाबांना अशीच बाबांची साथ आपल्याला मिळत राहू. आणखी 4 दिवस आहेत बाबा. आपला आवाज असाच आमच्या कानावरती पडत राहू हीच परमेश्वरासाठी प्रार्थना करतो. इंद्र देवाची स्तुती करत होता. आता विनम्र झाला तो. आता इंद्र राहिला नाही, तोही विसरून गेला की मी इंद्र आहे. आता देवाने सांगितलं, या जगात मी अधिकार प्रत्येक माणसाला देतो. पहा तुम्ही, देवाने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे. कोणता? या मनुष्य शरीराचा अधिकार प्रत्येकाला दिलेला. बंगल्यावाल्याला बंगल्याचा अधिकार दिला, गाडीवाल्याला गाडीचा, जमीनदाराला जमिनीचा, पैशावाल्याला पैशाचा, प्रत्येकाला देवाने अधिकार दिला आपापल्या वाट्याचा. मात्र अधिकार प्राप्त झाल्यानंतर जेव्हा आपण विसरून जातो की आपल्यावरती कोणीतरी आहे, तेव्हा आपला इंद्र होऊन जातो. होतो की नाही? आपण विसरून जातो. जसा इंद्र विसरला की माझ्यावर कोणीतरी आहे, आपणही विसरून जातो. पैशावाला झाले, बंगल्यावाले झाले, गाडीवाले झाले, जमीनदार झाले की आपण वर विसरून जातो की आपल्यावरती काळ आहे. नाही काही तुम्ही नका देवाला मानू, मात्र काळाला मानता की नाही? लीळा चरित्रामध्ये एक सुंदर गोष्ट आलेली. तुम्ही, एक गावचा मोठा पाटील होता. अगदी मिशांना ताव देऊन बसला. पहिल्या जुन्या काळात लोक कुठे बसायचे? झाडाखाली बसायचे, वडाच्या झाडाखाली गप्पा मारत बसायचे. आणि मग घरून बातमी आली, पाटील तुम्ही आजोबा झाले, तुमच्या सुनबाईला मुलगा झाला. तसा त्यांनी मिशांवर ताव दिला. मग आमच्या घरात मुली जन्माला येतच नाही, आमच्या घरात मुलंच जन्माला येतात. एकदम ताव मारला. तो एवढंच नाही, आमच्या घरात जेव्हा गाय जन्माला येते तिला सुद्धा वासरूच होतं, गाय नाही होत, तिला सुद्धा वासरूच होतं. आमच्या घरात ज्या मोलकरणी काम करतात त्यांना सुद्धा मुलं जन्माला येतात, मुली नाही येत. जेव्हा गाय जन्माला येते तेव्हा रेडा जन्माला येतो, गायने तिच्या पोटी म्हैसने जन्माला येत. तो सांगत होता मिशांवर ताजून. स्वामी हसले, म्हटले बघा डोक्यावरती काळ बसलेला आहे, मात्र अभिमान किती आहे. आपल्याला असतो की नाही अभिमान? आपण वरती कोण आहे आपल्या हे विसरून जातो. आपण इंद्रासारखं विसरतो की नाही. म्हणून देवाने आपल्याला अधिकार दिला, चांगलं शरीर दिलं, चांगले डोळे, हात, पाय, कान. आपण त्याचे आभार मानले पाहिजे. इंद्राला आभार नाही मानता आले. इंद्राकडे काम दिलं पाऊस पाडण्याचं, मात्र तो जास्त अपेक्षा करून बसला की दरवर्षी माझा सन्मान व्हावा, माझी पूजा व्हावी. तो पलीकडे कोण आहे विसरूनच गेला. देवाने त्याला तेवढाच अधिकार दिले की तू फक्त पाऊस पाणी पाड, व्यवस्थित बघ, मात्र त्याच्या पलीकडे तू काही बघू नको. प्रत्येकाला देवाने दिला की नाही अधिकार? तसं हे शरीर आपलं देवाने आपल्याला दिलं. आपण देवाचे नेहमी आभार मानले पाहिजे. ज्या माणसाला अभिमान नसतो ना कुठल्याच गोष्टीचा, त्याला कोणीच नष्ट करू शकत नाही.
अहंकारी माणसाला नष्ट करणं फार सोपं आहे, अभिमानी माणसाला नष्ट करणं फार सोपं आहे. काल रात्री आमचे सुधामदास दादा शास्त्री ज्यांचं भागवत आपण मागच्या वर्षी ऐकलं, रात्री सुंदर प्रवचने ऐकलं, त्यांनी काय सांगितलं की भागवत मी पासून सुरू होतं आणि संन्यासावरती संपन्न होतं की नाही. मग मारलं कोणी त्याला? परीक्षिताला मारलं कोणी? त्याच्यातल्या मीने मारलं. माणसाला मारतो कोण? आपल्यातला मी, अहंकार मारतो. ज्याच्यात मीच नसतो त्याला कुणीच मारू शकत नाही, त्याला कुणीच मारू शकत नाही. ज्याचा अभिमानच गळून पडला त्याला मारेल कोण? एक गोष्ट तुम्हाला सांगतो, पहा तुम्हाला जर कोणी थोडं जरी म्हटलं ना, वा किती चांगलं काम केलं तुम्ही, एकदम आपली छाती फुगते, एकदम आपल्याला वाटतं वा खूप मोठं काम केलं आपण. एक संतांचं एक वचन आहे पहा, पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी. दोन गोष्टी माणसाने कधीच करू नये. पूज्यता, आपलं पूजन आपल्या डोळ्यांनी पाहू नये आणि आपली कीर्ती आपल्या कानाने आपण ऐकू नये. पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी. याच्यामुळे होतं काय? माणूस अभिमानी होऊ शकतो. दोन्ही गोष्टी होतात. नम्रही होऊ शकतो, अभिमानी होऊ शकतो. नम्र कसा होऊ शकतो? हे भगवंता, तू जर मला वाणी दिली नसती, तू जर मला गळा दिला नसता, तर मी तुझी कथा तरी करू शकलो असतो का? होतो की नाही माणूस नम्र होऊ शकतो? नम्र होता येतं. आणि म्हणून आपल्याला मारतो कोण? आपल्यातला अहंकार मारतो की माझ्यासारखा कोणीच नाही, माझ्यासारखं रूप कुणाचंच नाही, माझ्यासारखा पैसा कुणाकडेच नाही, माझ्यासारखी जमीन कुणाकडेच नाही, माझ्यासारखी गाडी कुणाकडेच नाही, माझीसारखी मुलं कुणाकडेच नाही, माझ्यासारखी सुनबाई कुणाकडेच नाही. किती गोष्टी आहेत या यादीमध्ये. ही यादी किती मोठी असते माझेपणाची. याला लवकर मरण येतं अशा माणसाने, येतं की नाही? पहा तुम्ही, एक भिकारी माणूस रस्त्याने चालला होता. गंमत सांगतो तुम्हाला. भिकारी माणूस, आता भिकारी माणूस जेव्हा भीक मागतो ना, पुढच्याला मोठं करतो, तो चढवतो झाडावर. रविवारचा दिवस होता, आज जसा रविवारचा दिवस आहे. मोठे सेठजी होते बंगल्याचे मालक. बगीच्याला पाणी देत होते, हुरहुर गाणं म्हणत होते, पाणी मारत होते. तो भिकारी आला, आल्याबरोबर तोडला, सेठजी काही मिळेल का? 5-10 रुपये. सेठजीने असं पाहिलं, मग यांनी स्तुती केली भिकाऱ्याने. वा सेठजी वा, तुमच्यासारखा बंगला या अख्ख्या जिल्ह्यात मी कुणाचा पाहिला नाही. काय बंगला आहे सेठजी तुमचा, तुमच्यासारखा बंगला कुणाचाच नाही. मी अनेक दारं फिरलो, मात्र असा बंगला नाही पाहिला मी कधी. खुश केलं त्याने. त्याला म्हटलं, सेठजी प्रसन्न होते. त्याचं ऐकल्याबरोबर सेठजीने बायकोला आवाज दिला, अगं ऐकलं का? ती 5 तोळ्याची जी पोत केली होती ना तुला का सोन्याची, 5 तोळ्याची, ती घेऊन ये. भिकारी एकदम खुश झाला. तो म्हटलं, मी फक्त 5 रुपयाच्या अपेक्षेने आलो होतो. यांनी डायरेक्ट माझी प्रशंसा ऐकून 5 तोळ्याची पोत बोलवली. भिकारी वाटलं आणखी थोडं पुढं, आणखी आता गमत. भिकारी म्हटलं, वा सेठजी वा, तुमच्यासारखा बगीचा, इतका सुंदर बगीचा मी कुणाचाच पाहिला नाही. अनेक बगीचे पाहिले, मात्र असा बगीचा नाही पाहिला कुणाचा. काय बगीचा आहे सेठजी, काय झाड आहे, काय फुलं आहे, काय फणस आहे, काय नारळ आहे, काय आंबे, काय सीताफळ, काय चिक्कू. प्रशंसा केली. सेठजीने परत बायकोला आवाज दिला, अगं ऐकलं का? ती 50 ग्रॅमची अंगठी तुला केली होती ना मागच्या महिन्यात, ती सुद्धा आण. आता मात्र याचं छातीत भरून आहे. म्हटलं 5 तोळ्याची पोत, अंगठी 50 ग्रॅमची, जमलं आपलं. आता भिकारी नाही राहिलो आपण, आता एका क्षणात श्रीमंत झालो आपण. तो म्हटलं आता अजून काहीतरी. तो म्हटलं, सेठजी एवढंच नाही, बंगला काय, बगीचा काय, तुमच्यासारखा सेठजी मी अख्ख्या महाराष्ट्रात पाहिला नाही, तुमच्यासारखा सेठजी मी बघितलंच नाही कुठे. सेठजी म्हटलं, अगं ऐकलं का? ते तुला जे पायातले केले होते तोरड्या, हातातले कंकणे केले होते सोन्याचे, ते पण आण. तो म्हटलं आता जमलं, आता जास्त नाही करायचं. तो म्हटलं आता खूप झाली प्रशंसा, आता याच्या पुढे बोलायचं. सेठजीला उडं पडेल आपलं. आता गप्प बसला सेठजी, गप्प, तोही गप्प. 2 मिनिटं झाले, 3 मिनिटं झाले, ना 50 ग्रॅमची अंगठी आली, ना 5 तोळ्याच्या गळ्यातला हार आला, ना हातातले सोन्याचे कंकण आले. तो भिकारी म्हटला, सेठजी ते काय झालं आपलं, तुम्ही मध्ये ऑर्डर दिली होती बायकोला तुमच्या, आली नाही आणखी वहिनी, घेऊन नाही आली. सेठजी म्हणे, हा द्यायला पाहिजे होतं, ती आली नाही, कसं काय नाही आली? सेठजी बघा ना एकदा आवाज मारून, आली नाही ती, का नाही आली? सेठजी बघा ना काय झालं आपलं. सेठजी म्हटले, आली ना ती, दिलं मी तुला सगळं, तुला मिळालं नाही? तुला कुठं सेठजी, काहीच नाही कटोऱ्यामध्ये. सेठजी म्हटले, जसं तू मला खुश केलं, शब्दाने खुश केलं, मी तुला शब्दानेच खुश केलं. तुला मिळालं नाही?
मला मिळालं, तू दिलेले शब्द मला मिळाले, तुला मिळालं नाही मी दिलेलं. शेठजी त्याच्याही पुढचा होता. मला सांगा, तो शेठजी कच्च्या मनाचा असता, कच्च्या मनाचा, तर खरोखर दिलं असतं की नाही त्याला आणून प्रशंसा ऐकून? सोपं झालं असतं ना विकायला. म्हणून प्रशंसा ऐकून कधी भुरळून जाऊ नये माणसाने. स्वकीर्ती कानी न ऐकावी, पूज्यता डोळ्यानं देखावी. आणि म्हणून देवाने आपल्याला हे दिलेलं आहे फक्त वापरण्यासाठी. याच्यात आपण अभिमान करायचा नसतो. हा अधिकार जसा इंद्राला दिला तसा आपल्यालाही दिला, बोलण्याचा, पाहण्याचा, ऐकण्याचा, चालण्याचा. म्हणून आपल्यावर कोणीतरी आहे नियंत्रण करणारा, याचा विसर आपण कधी पडू दिला नाही पाहिजे. आज इंद्राला मनोमन शांती मिळाली की प्रभू तू माझा अहंकार धुवून टाकला, अभिमान धुवून टाकला, मी तुला शरण आलो, इथून पुढे मी तुझ्या भक्तांना त्रास देणार नाही, असं म्हणत इंद्र आकाशात निघून गेले. सगळीकडे जय जयकार झाला. आपल्याला लग्न लावायचं आहे की पाहुणे 3 वाजले. एरवी लग्न कधी उशिरा वेळेवर लागतात का? उशिराच लागतात. कारण की रुसवे फुगले व्हायचे, देणे घेणं व्हायचं, कधी हाणामारी होते लग्नामध्ये, पण इथे नाही होणार. म्हणून लग्न आपल्याला लावायचे. आणखी आपण गोकुळातच आहोत. गोकुळात मोठा आनंदात दिवस चाललेले होते. आता कंस जो होता ना, तो विचारात पडला की माझा शत्रू हा माझ्यापेक्षा बलवान झालेला आहे. आता याला मी तिकडे मारू शकत नाही, याला इकडे आणला पाहिजे. मग कंसाने काय केलं, एक योजना तयार केली. त्याने अक्रूराला बोलावलं. अक्रूर नावाचा एक तिथला राजमंत्री होता, त्याला बोलावलं. म्हटलं अक्रूर इकडे आहे. अक्रूराला प्रणाम केला. म्हटलं अक्रूरजी, हे काम फक्त आता तुम्हीच करू शकता, तुम्ही विश्वासू आहात माझे. त्या बलरामाला आणि कृष्ण कन्हैयाला घेऊन तुम्ही मथुरेत यायचं. तिथे प्रत्येक वर्षी आपण मोठा कार्यक्रम करत असतो. प्रत्येक वर्षी धनुर्यागाचा उत्सव करत असतो. एक धनुष्य दिलेला होता महादेवांनी कुणाला, कंसाला, आणि सांगितलं होतं सोबत की जो कोणी हा धनुष्य मोडेल त्याच्या हाताने तुझा मृत्यू होईल. तो धनुष्याचा यज्ञ व्हायचा मोठा प्रत्येक वर्षी. त्यामुळे यावर्षी सुद्धा आपल्याला यज्ञ करायचा आहे. आपण कंस, आपल्या मुष्टिक आणि चानुरासारखे मल्ल सुद्धा ठेवलेले आहे. इथे कुस्तींचा आखाडा भरणार आहे. मग मला असं वाटतं माझे भाचे सुद्धा आले पाहिजे. आणि त्यांना इथे आल्यानंतर काय करणार आहोत आपण हे सुद्धा अक्रूराला सांगितलं. मात्र अक्रूर हा सेवक होता. तो म्हटलं मला आज्ञेचं पालन करणं कर्तव्य आहे माझं. म्हणून अक्रूर आता प्रणाम करून निघाला. रात्र कधी निघून गेली कळाली नाही अक्रूरला. सकाळ कधी झाली कळाला नाही अक्रूरला. आता स्वच्छ सोनेरी किरण पडली, पक्ष्यांचा चिवचिवाट कानावरती पडला. अक्रूराचा रथ तयार झाला. अक्रूराने स्नान केलं आणि रथात बसला अक्रूर. आणि आता रथ निघाला कुठे? गोकुळाच्या दिशेने तो रथ निघाला. आणि निघणाऱ्या रथात बसलेले अक्रूर काका विचार करत होते डोळे मिटून की मी आता गोकुळाच्या दिशेने चाललेलो आहे, देवाच्या गावी मी चाललेलो आहे. तो देव मला ओळखेल की नाही, मला बघेल की नाही, माझ्या जवळ येईल की नाही. म्हणून अक्रूर देवाचं चिंतन करत करत देवाच्या गावी निघालेला आहे. जाऊ देवाची जाऊ देवाची जाऊ देवाची जाऊ देवाची देव देव ललिता देव देव ललिता जाऊ देवाची जाऊ
रात्रीची वेळ झालेली होती. पाखरं घराकडे परतत होती. डोक्यावरती गवताचे भारे घेऊन गोकुळातली माणसं लपकत आपापल्या गोठ्याजवळ येत होती. आता गोदोमनाला सुरुवात झालेली होती. गायींचं दोहन सुरू झालेलं होतं आणि अशा या सायंकाळच्या वेळेत अपूर्वाचा रथ येऊन पोहोचला त्या गोकुळामध्ये. आता दिशा किंचित अंधारलेल्या होत्या. त्या रथांचा खडखडाट झाला, तापांचा आवाज आला घोड्यांचा. तसा गायींचा पाना आखडला. कुठल्या तरी संकटाची चाहूल गायींना लागली. तुम्ही माणसांपेक्षा पशु पक्ष्यांना अगोदर कळतं कुठलेही संकट. पाऊस येणार आहे की नाही हे मेंढरांना अगोदर कळतं की नाही. सुगरण जी असते ना तिला सुद्धा कळतं अगोदर. खोपा जेव्हा ती बांधायला लागते ना विहिरीच्या काठावर मस्तपैकी, तेव्हा समजून चालव की यावर्षी पाऊस येणार नाही जास्त. तिला कळतं अगोदर काय करावं. तसं गायींना कळालं कुठलं तरी संकट येत आहे. पाना आखडला गायींचा. अपूर्वाचा रथ गोकुळात आला. आलेल्या त्या रथाकडे गोकुळातल्या माणसांनी पाहिला. अपूर्वांना प्रणाम केला. अपूर्वाने विचारलं इथे नंद बाबाचा वाडा कुठे आहे. सगळ्यांनी बोट करून दाखवलं. तसा रथ नंद बाबाच्या अंगणात येऊन थांबला. रथातनं अक्रूर काका खाली उतरले. उतरून समोर गेले. समोरचं दृश्य पाहून अक्रूराचे डोळे भरून आले. कृष्णनाथ गायींचं दोहन करत होते. जगाचा नाथ, जगाचा स्वामी. त्या गायींना प्रेमाने गुंजारत होते. पाठीवर हात फिरवत होते आणि गायींचं गोदोहन करत होते. ओठावरती हसू होतं. डोक्यावरती मोर पंख होता. पिवळ्या रंगाचं रेशमी वस्त्र कमरेच्या खाली गुंडाळलेलं होतं. मुरली शेल्यामध्ये खोचलेली होती. वेताची काठी बाजूला ठेवलेली होती. समोरचं दृश्य पाहून अक्रूर काकांचं मन हेलावलं. हळुवार पावलं टाकत समोर गेली. मागे कुणीतरी उभा याची चाहूल कन्हैयाला लागली. मागे येऊन पाहिलं कन्हैयाने. अक्रूर काका उभे होते. राजभिंडे पुरुष. दाढी वाढलेली होती. डोक्यावरती मस्तकावरती मुकुट होता. कन्हैया उठून उभे राहिले. अक्रूर काकांना प्रणाम केला. प्रणाम. चरणस्पर्श करण्यासाठी कन्हैया खाली वाकले. तसे अक्रूर काकांनी वरच्यावर मिठीत पकडलं. कन्हैयाला घट्ट पकडलं. तितक्यात नंद बाबा बाहेर आले. नंद बाबांनी ओळखलं हे राजमंत्री अक्रूर आहेत आणि त्यांचं स्वागत केलं. त्यांचे चरण धुवून त्यांना मध्ये बसण्याकरता आसन दिलं. अक्रूर काका बसले. आता गायीचं उष्ण दूध त्यांना पिण्यासाठी दिलं. दूध पिलं अक्रूर काकाने. आता रात्र वाढत चालली आणि आता अक्रूर काका बसलेले होते. भोजन झालेलं होतं. यशोदा नंद राणी समोर बसलेली होती. नंद बाबा होते बसलेले आणि अक्रूर काकांनी आता विषय काढायला सुरुवात केली. बोलायला सुरुवात केली की नंदा कसा आहेस तू, बरा का. बोलता शब्द जिभेपर्यंत यायचे. अक्रूराचे शब्द जिभेपर्यंत यायचे, मात्र परत मागे सरकायचे. कारण यशोदा राणी नंद बाबा आपल्या मुलाचं कौतुक करत होते. आता यांच्यापासून या कन्हैयाला काढायचं कसं हा विचार अक्रूराला पडलेला होता. मात्र सांगणं गरजेचं होतं. तसं चाचपडत्या जिभेत चाचपडत्या शब्दात अक्रूर काका म्हटले, नंदा तुला माहिती आहे मी कशासाठी आलो. तसं नंद बाबा म्हटले, नाही अक्रूर काका, ही जी 2 मुलं आहेत ना, उद्या मी यांना मथुरेला घेऊन जाणार आहे. का बरं? मथुरेला का नाही समजलं? ही मुलं ही तुझी नाहीत नंदा. वसुदेव आणि देवकीचा हा कृष्ण आहे. हा मुलगा तुझा नाही. असं म्हटल्याबरोबर यशोदा एकदम उठून उभी राहिली. डोळे गरगरले तिचे, अंग शहारले. डोळ्यात टचकन पाणी आलं. अक्रूरावरती ओरडली, अक्रूरजी आम्ही गरीब आहोत, आम्ही गवळी आहोत, म्हणून तुम्ही आमची चेष्टा करता का? हा कन्हैया माझा नाही, ज्याला मी डोळ्यात पाहिला लहानपणापासून साठवला, ज्याला मी वाढवला, माझं दूध पाजलं आणि तुम्ही सांगता की हा माझा नाही. हो देवकी, हे सत्य आहे. तुला पचवावं लागेल, तुला स्वीकारावं लागेल. हा कन्हैया तुझा नाही. एकदम डोक्याला हात लावून खाली बसले. गुडघ्यात मान घालून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडायला लागली आई. यशोदा रडायला लागली. नंद बाबाला सांगायला लागली, बोला ना त्या अक्रूरजींना, हे खोटं आहे सगळं, सांगा ना त्यांना हे खोटं आहे म्हणून. अक्रूर म्हटले, नाही नंदा, हे खोटं नाही, शब्द निशब्द करा. उद्या या मुलांना मी घेऊन जाणार आहे मथुरेला घेऊन जाणार आहे. आता मात्र हळूहळू यशोदेच्या कानातून सत्य मध्ये चाललेलं होतं. पटत तर होतं, मात्र मन मानत नव्हतं. पहा तुम्ही, मुलं लहानपणापासून मोठी करत असताना सख्खे आईबाप जरी त्यांच्या वाट्याला आले नाही, मात्र जे मोठी करतात त्यांना ती मुलं आपली वाटतात. पहा तुम्ही, वाटतात की नाही. आणि ही तर यशोदेने कन्हैयाला आपलंसं केलेलं होतं लहानपणापासून. आता माझा कन्हैया माझ्या जवळ राहणार नाही.
मला दिसणार नाही म्हणून आई मोठमोठ्याने रडत होती, ओरडत होती, आक्रोश करत होती. सर्व घर आज उदास झालेलं होतं. आज अंगण उदास झालेलं होतं. गायी गोठ्यात बसून रडत होत्या. पक्ष्यांचा चिवचिवाट बंद झालेला होता. रात्रीच्या त्या कीर शांततेमध्ये कुणाचाही आवाज येत नव्हता. फक्त यशोदेच्या रडण्याचा आवाज येत होता. कन्हैया तिची समजूत घालत होता. आई रडू नकोस, मी तुझा कन्हैया आहे, तू रडू नको, मी तुझा आहे. आईने कन्हैयाला बाजूला सरकवलं रागाने. सरक बाजूला हो, नेहमी माझ्याशी खोटं बोलत आला, आजही खोटं बोलतोय. आईने कन्हैयाला बाजूला केलं आणि भिंतीकडे तोंड करून मोठमोठ्याने रडायला लागली. रडता रडता सकाळ केव्हा झाली कळालंही नाही. केव्हा सकाळ झाली कळालंच नाही. सूर्य केव्हा उगवला कळालंच नाही. आज पक्ष्यांचा चिवचिवाट सुद्धा झाला नाही. मंदिरात घंटिकेचा किंकिणाट सुद्धा झाला नाही. भाटाची गोपाळी सुद्धा आज कानावरती पडली नाही. आज गोठ्यातली कुठलीच गाय हंबरडली नाही. कुठल्याच गायीचा हंबरडा कानावरती पडला नाही. सर्व गोकुळ सुन्न शून्य झालेलं होतं. वार्ता सगळ्या गोकुळात पसरली, शोककळा पसरली सर्व गोकुळामध्ये. काही वर्षांपूर्वी नटून थटून कृष्ण कन्हैयाला पाहायला आलेल्या गवळणी आज मात्र बिना आंघोळीच्या, बिना शृंगार करता साध्या कपड्यांमध्ये यशोदेच्या घराकडे धावत होत्या. आणि आलेली प्रत्येक गवळण यशोदेच्या गळ्यात पडून रडत होती. यशोदा, मी असं ऐकलं तू कन्हैयाला मथुरेला पाठवते. नाही ग, मी कुठे पाठवते का? तोच चाललेला आहे त्याच्या मनाने, तो माझा नाही ना, म्हणून तो इथे थांबणार नाही. आणि सगळ्या गवळणी रडायला लागल्या. आपापसामध्ये काही वृद्ध गवळणी होत्या. त्या यशोदेला म्हणायची, यशोदा नको पाठवूस कन्हैयाला, कन्हैया आपला प्राण आहे, आपला आत्मा आहे, त्याला पाठवू नकोस. आणि बघता बघता या सर्व गोकुळामध्ये गर्दी झाली माणसांची. आलेल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी होतं, अश्रू होते, सगळे रडत होते. आणि त्या नंदाच्या अंगणामध्ये गर्दी झाली. या नंदाच्या निराळ्यासे गौरणे, या नंदाच्या निराळ्या